हे सो मी काल परवाच्या दिवशी एक स्टेटस स्टोरी होती बरं का इंस्टावरती, म्हणजे ती माझ्या ओळखीच्या पर्सनचीच होती, बट मी ती वाचली तर त्याच्यात काय वेट फॉर युअर टर्न अशी ती लिहिलेली होती. काय हा कॅप्शन होता बरं का, वेट फॉर युअर टर्न, आणि वरती काय तिथे सॅडलाईन वगैरे ती बघची चाललेली. सो मी ते बघितलं अँड मी त्या पर्सनला हे सुद्धा रिकॉल केलं की ब्रो, वेट फॉर युअर टर्न फॉर व्हॉट? का तुला तुझ्या वेळेची वाट बघायची? म्हणजे कर काहीतरी, जा म्हणजे तुला जर असं वाटत असेल की भाई गॉड गिव्ह यू द बेस्ट प्लॅन, किंवा देव जे ठरवतं तेच होतं. आय नो ब्रो, देव जे ठरवतं तेच होतं, ॲट दी एंड तेच होणार आहे. बट ब्रो तू प्रयत्न कर. देव जर म्हणत असेल की भाई ठीक आहे, मला तो पर्सन मी टाकतो तुझ्या आयुष्यात, आहे ना, की सपोज की मला एक मुलगी आवडते हां, बट आणि मी घाबरतो, मी एक इंट्रोवर्ड आहे आणि मी घाबरतो तिला सांगायला की आय रिअली लाईक यू. हां, अँड ती पण तशी शाय मुलगी आहे, ती पण सेम कंडिशन, ती पण सांगायला घाबरते वगैरे. बट जर आम्ही दोघं आम्ही एकमेकाकडे पाऊल उचललं नाही, आम्ही जर नाही रिकॉल केलं, समजा मी नाही एक्सप्रेस करू शकलो, सो काय होईल? ॲट दी एंड वेगळं होऊन जाऊ. हां, आता मैत्री आहे, काही दिवसात ती पण नाही राहणार, आहे ना, तिचं कुठं काहीतरी वेगळं दुसरीकडे लग्न होऊन जाईल किंवा काही, माझं सपोज सेम आहे की नाही. सो ब्रो, देव पण तुझ्या आशेवरती बसलेला आहे की तू काहीतरी निर्णय घे. देव तुझ्या पाठीमागे उभा आहे, तू त्याची काळजी करू नको की देव जे म्हणतो तेच शेवट. यस ब्रो, देव जे म्हणतो तोच शेवट, त्याची तू चिंता करू नको. ॲट दी एंड तेच होणार आहे. सो सपोज नाही, फक्त तुम्ही एवढं समजून घ्या की भाई ॲट दी एंड सगळं देवच करणार आहे, फक्त थोडीशी हिंमत राहू द्या. मग ती कसलीही असो, स्टार्टअपची असो, काही तुला एक मुलगी आवडते प्रपोज करायचं आहे त्याच्या असो, किंवा भाई तुला किंवा घरचे तुला म्हणतात की भाई नाही तू सायन्सच घे किंवा कॉमर्सच घे, किंवा एखादी अशी स्ट्रीम निवड की ज्याच्यामध्ये जास्त पैसा किंवा काहीतरी असेल, बट तुला आर्टमध्ये जायचं आहे, आर्ट्स किंवा आर्टमध्ये तुझं काहीतरी आहे, किंवा तुला ॲक्टर व्हायचं आहे किंवा तुला डायरेक्टर व्हायचं आहे. सो तू त्या साईडला जा, आहे की नाही. तू फक्त थोडीशी हिंमत राहू दे की तुला काय करायचं आहे एवढं सांगायची. ॲट दी एंड सगळं तू श्रीकृष्णांवरती सोडून खरंच मोकळा होऊन जा, आहे की नाही.